मुंबईला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याबद्दल धक्कादायक बातमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य तलावांचं निर्जंतुकीकरण गेल्या 10 वर्षांपासून करण्यात आलेलं नाही। ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे। अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, त्यासोबतच मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशय किंवा तलावांमध्ये केलेल्या डिलिस्टिंगच्या कामाचा तपशील याबाबत नेट कनेक्ट फाउंडेशनचे BN कुमार यांनी मागवला होता। मोडकसागर, तानसा आणि मध्य वैतरणा या तलावांमध्ये गाळ काढण्याचं कोणतंही काम झालेलं नाही असं उत्तर मुंबई महानगरपालिकेनं दिलं आहे। समरसेस उन्हाच्या वेळी आपल्याला पाणी वॉटर शॉर्टेज सामना करावा लागतं। याचे कारण काय? या प्रश्नावर आम्ही विचार करून एक RTI दाखल केली होती की या लेक्स आणि रिझर्व्हायरमध्ये डिसिल्टिंग होत आहे की नाही। BMCने आम्हाला रिप्लाय दिली होती की गेले 10 वर्षांनी या लेक्स किंवा रिझर्व्हायर्समध्ये कुठल्याही प्रकारची डिसिल्टिंग झालेली नाही। तर आमची मागणी अशी आहे की याच्यावर एक संपूर्ण स्टडी करावी। आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, याच्यावर संपूर्ण स्टडी करावी। एक एक्सपर्ट कमिटीची नेमणूक करून डिसिल्टिंगची गरज किती आहे, कुठे कुठे करायची, किती प्रमाणे करायची, त्याच्यावर पण लक्ष द्यावी सरकारने, अशी आमची मागणी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।